तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये भेटलेले असतील। हे सर्व पैसे आता तुमचे खर्च झालेले असतील। आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये आता ज्या सरकारनं लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे ते सरकार स्थापन होणार आहे। तर एक हाती सत्ता आल्यामुळे हे 5 वर्षीय स्थिर सरकार असल्यामुळे तुमची लाडकी बहीण योजना 5 वर्षापर्यंत कंटिन्यू चालू राहणार आहे। त्याचसोबत लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही बरेचशा न्यूज पाहिलेले असतील की लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये त्याचबरोबर जे पण शर्ती अटी आहे त्याच्यामध्ये बदल केला जाणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे भेटणार नाहीत, परंतु त्याच्याबद्दलची खुशखबर भेटलेली आहे। असं काही होणार नाही, त्याबद्दलची न्यूज आलेली ती न्यूज आपण पाहणार आहोत पुढे या व्हिडिओमध्ये। आणि सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे तुम्हाला जी प्रतीक्षा लागलेली 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, तर त्याच्याबद्दलची अपडेट अगोदर आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची जी खुशखबर आहे ती देखील पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। बघा, योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते देण्यात आले आहेत। जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे 7,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले। मात्र आचारसंहिता असल्याने डिसेंबर महिन्याचे पैसे आता निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। तर आता या निकालानंतर आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2100 रुपये कधी भेटतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल, कारण की तुमचे आतापर्यंत भेटलेले सर्व पैसे खर्च झालेले असतील। तुमचे सर्व पैसे खर्च झालेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पुढील हप्त्याची वाट पाहताय का तेही सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। तर बघा, आता मग नेमका 6वा हप्ता कधी जमा होईल अगोदर त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर पुढची जी खुशखबर आलेली ती देखील पाहणार आहोत। त्याचसोबत महत्त्वाची माहिती आलेली ती म्हणजे या ठिकाणी तुमचा अकाउंटचा स्टेटस तुम्हाला आता चेक करता येणार आहे, ते देखील आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचा 6वा हप्ता कधीपर्यंत दिला जाईल त्याची जी माहिती आली ती अगोदर आपण बघूयात। पहा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। तर या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित आहेत, तेही अर्ज आता निकाली काढण्यात येणार आहेत। तर डिसेंबर महिन्यापासून त्यांना रक्कम देखील भेटणार आहे। बघा, ज्यांचे थकबाकीत या ठिकाणी पैसे, ज्यांचे हप्ते थकबाकीत आहेत त्यांना देखील डिसेंबरमध्येच पैसे भेटणार आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बघा, यापूर्वी सरकारने 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। तर या तरतुदीत महिलांना 1500 रुपये दिले जातात, परंतु आता महिन्याला 2100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे। त्यासाठी नवीन सरकार आता हालचाली करणार आहे। त्याबद्दल नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पहिलाच निर्णय या ठिकाणी तुमचा निधी वाढवण्याबाबतचा असणार आहे। परंतु आता मग लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो कधीपर्यंत भेटेल? बघा, निवडणुकीचं आता मतदान झालं, त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण प्रक्रिया होऊन मतदानाचा रिझल्ट देखील लागलेला आहे। तर आता महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे हे स्पष्ट आहे। त्यामुळे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्र्यांचा जो शपथविधी सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि ह्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच तो सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। बघा, शपथविधी पार पडला की लगेच नवीन सरकार स्थापन होईल, नवीन मंत्रिमंडळ या ठिकाणी येईल आणि लगेच मग तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो वाटप करण्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे। त्याच्याबद्दलची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। आणि पुढे आता आपल्याला माहिती असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी देखील पुढे चालूच राहणार आहे, ती बंद होणार नाही अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्यासाठी जी खुशखबर आहे ती आता आपण बघूयात, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? स्वतः उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। काय सांगितले त्यांनी? बघा, महायुतीला सत्तेत आणण्यास लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे। त्याबद्दल तुम्ही देखील ऐकलेलं असेल, परंतु तुम्हाला याच्यामध्ये आता खुशखबर आलेली आहे, तीच न्यूज आपण बघूयात। तर याबाबत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीच्या 230 पेक्षा अधिक उमेदवारांना विजय झाला। तर राज्यात महायुतीचं सरकार येण्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली आहे। तर जुलै 2024 पासून ही योजना चालू केलेली आहे, तेव्हापासून पात्र महिलांना 1,500 रुपये आतापर्यंत 5 महिन्याचे दिले गेलेत। तर लाडकी बहीण या योजनेची मतदान रूपी महायुतीला योग्य परत करेल सत्तेत आल्यानंतर अशी निर्णायक भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। तर महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता 600 रुपयाची वाढ देखील झालेली आहे। तर आता दरमहा 2100 रुपये देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। परंतु मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे म्हटलं जात आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही न्यूज पाहिली असतील। त्यामुळे लाडकी बहिणीच्या संभ्रमात लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या
प्रमाणामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, तुमच्या मनामध्ये गोंधळ झालेला असेल, तर आता स्वतः काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा संभ्रम दूर केलेला आहे. त्याच्याबद्दल स्वतः अजित पवार काय म्हणालेत बघा. अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ, असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावरती दिलेलं आहे. तर त्यांनी काय प्रश्न विचारला होता बघा, दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. तर स्वतः अजित पवार यांनी पुण्यात या ठिकाणी त्यांची जी या ठिकाणी पत्रकारांशी संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की या निमित्ताने त्यांनी सांगितलं की जी लाडकी बहीण योजना जी आहे आता सध्या काळजीवाहू या ठिकाणी सरकार आहे, त्याच्यामुळे कुठलाही तसा निर्णय झालेला नाही, कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही निकष बदलण्याबद्दल, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तर सर्वांचा जो संभ्रम होता तो दूर झालेला आहे, कुठलाही निकष बदलणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहिणींची जी योजना आहे ती आहे जी पूर्वीपासून त्या पद्धतीने चालत आलेली आहे त्याच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्याच्यामध्ये सर्वांना सरसकट जी आहेत पैसे वाटप केले जाणार आहेत, म्हणजे पुढचा 6वा हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे असं उत्तर स्वतः या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची आता काळजी जी आहे ती या ठिकाणी मिटली आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये कुठलेही निकष बदलले जाणार नाहीत याची भीती जी होती ती मात्र अजित पवार यांनी त्याचं उत्तर दिल्यामुळे या ठिकाणी संपलेली आहे. तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे की कुठलेही निकष नियम जे आहेत ते बदलले गेलेले नाहीत, आतापर्यंत तशी आहे तशीच योजना आहे. तर आता पुढचं जे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ते म्हणजे नवीन अपडेट आहे तुमचं स्टेटस तपासण्यासाठी. बघा आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही ते तुम्हाला आता तुमची लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती चेक करता येणार आहे. त्याच्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला चेक करता येणार आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं कुठलं खातं डीबीटीला लिंक आहे, कुठल्या खात्यामध्ये पैसे किती रुपये गेलेले तेही तुम्हाला आता चेक करता येणार आहे. त्यासाठी बघा कोणतं बँक खातं योजनेशी लिंक आहे, कोणत्या खात्यावरती तुमचं अनुदान जमा झालेलं आहे, पेमेंटची सद्यस्थिती काय आहे, ती प्रक्रिया बघा कशी आहे तपासण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट जी आहे याच्यावरती यायचं आहे. अशा पद्धतीने दिसेल बघा, तिथं लॉग इन करायचं तुम्हाला. लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, फोटो आणि तुमचा अर्ज स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ह अशा पद्धतीने झालेलं दिसेल. त्यानंतर बघा जर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला इथं एस लिहून आलेला असेल तर पुढील हप्ता भेटण्याबद्दल मात्र या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. मात्र ज्यांचं नो लिहून आलेलं आहे अशा पद्धतीने त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते कुठलेही इतर शासकीय योजनेचा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त लाभ घेत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. जर लाडकी बहीण योजनेचा आपण नियम बघितला तर 1500 रुपये किंवा 1500 रुपयेपेक्षा अधिक कुठल्याही शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त तर ते अपात्रतेचं कारण आहे असं समजलं जातं. त्याच्याच पुढे बघा अजून पुढे एक अपडेट आलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी बघा रुपयाचं चिन्ह दिले, याच्यावरती क्लिक करून जर बघितलं तुमच्या प्रोफाईलमध्ये आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 7500 रुपये 5 हप्ते पाठवलेले असतील बघा, यांना हे दिसत आहेत. तर अशा पद्धतीने तुमचे देखील किती रुपये पाठवले तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन वेबसाईटवरती आता चेक करता येईल. ही वेबसाईट आता अपडेट केली त्यांनी, यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, कुठली बँक आहे ते देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि कुठल्या तारखेला किती रुपये जमा केलेले ते देखील अशा पद्धतीने तुम्हाला आता या ठिकाणी वेबसाईटवरतीच पाहता येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. 6वा हप्ता कधी जमा होईल तर जसं मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होईल, नवीन सरकार जसं स्थापन होईल तसं 6वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय तुमचा घेतला जाणार आहे आणि कुठलाही नियम जो आहे लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो बदलण्यात आलेला नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे. तर या व्यतिरिक्त जे पण अजून अपडेट येत राहील तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.